हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. अँड आज व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं रिझन हे आहे की जसं की तुम्ही बघितलेत आमचे आजचे 2-3 दिवसापासूनचे व्हिडिओ जे की आम्ही पोस्ट करतो इंस्टाग्राम यूट्यूबवर, ते आहेत आमच्या सिंगल मदर, ज्या महाराष्ट्राच्या सिंगल मदर्स आहेत त्यांचं जे मीटअप होतं आमचं सेकंड सुप्रियाच्या घरी नगरला, त्याचे व्हिडिओ आहेत. आणि ते व्हिडिओ बघून बऱ्याचशा लेडीज आम्हाला खूप जास्त, मला सुपरला किंवा माधुरीला, सारिकाला मेसेज येतात की आम्हाला पण तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा, आम्हालाही तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा, आम्ही पण सिंगल मदर आहोत, आम्हालाही तुमच्यासारखं जगायचं आहे. खूप छान वाटतं की आपल्यामुळे कोणीतरी पॉझिटिव्ह होते, मोटिवेटेड होते, लाईफ चांगली जगण्याचा ट्राय करते. सो असाच एक अनुभव मला आज आला आणि एक मागच्या आठवड्यातही आला. ते दोन्ही अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचे की बरेच जण म्हणतात कशाला पाहिजे यूट्यूब पण कशाला पाहिजे इंस्टाग्राम, आणि काही जण म्हणतही नाहीत पण मनामध्ये तेच असते की काय करायचं ऑनलाईन जाऊन, तुम्हाला ऑनलाईन तुमचं हे सगळं दाखवायची तुम्हाला काय गरज आहे. तर ते मी तुम्हाला आज सांगेल की आम्ही जे व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यामुळे आम्ही तर खूप सावरलो, आणि आमच्यामुळे आमच्यासारख्या काही आमच्या मैत्रिणी, आमच्या बहिणी, आमच्यापेक्षा खूप छोट्या पण आहेत मुली, त्या कशा सावरल्या आणि कशा सावरत आहेत. तर मागच्या आठवड्याची गोष्ट आहे. मी ऑफिस बॅच झाली आणि बसले होते केबिनमध्ये. एक लेडी आली आणि मला बघितलं की डायरेक्ट केबिनमध्ये आले, म्हणजे तिकडे क्लासरूममध्ये वगैरे कुठं नाही गेले, की मी बसलेली तिथं केबिनमध्ये आले डायरेक्ट. मग मला वाटलं पॅरेंट्स आहेत किंवा मग माझे स्टुडंट हाऊसवाईफ पण असतात. मी स्पोकन इंग्लिश क्लासेस घेते, त्याच्यामुळे माझे स्टुडंट स्कूल गोईंग स्टुडंट, ऑफिसमधले असो किंवा हाऊसवाईफ असो किंवा कोणी, म्हणजे माझे जे स्टुडंट आहेत ते सगळेच ऑल कॅटेगरीचे असतात. तर मग मला वाटलं एक तर स्टुडंट्स असावी, नाही तर मग पॅरेंट असावी कोणाची तरी. सो मग मी विचारलं, या ना मॅडम बसा. म्हणलं काय म्हणताय, म्हणजे तुम्ही जुने स्टुडंट आहात का म्हणलं, का तुम्हाला जॉईन करायचे. तर नाही म्हणती, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. म्हणलं अच्छा. मग मला क्लिक झालं की ह्यांनी यूट्यूब नाही तर इंस्टाग्राम कुठेतरी माझे व्हिडिओ बघितले असावेत. मग त्याने सांगितलं की इंस्टाग्रामवर मी तुमची व्हिडिओ बघते आणि मी खूप तुमच्या व्हिडिओ बघून मोटिवेटेड झाले, आणि तुमची लाईफ बघून मलाही वाटते की आपल्या आयुष्यात सारखंच दुःख आहे, तरी तुम्ही जगण्याचा तुमचा जो तरीका आहे तो खूप वेगळा आहे, आणि मी जो जगते तो खूप असं नर्वस, दुःखी सतत किंवा हताश, हारलेले असं जगते असं मला वाटत होतं. आणि मी आता तुमचे व्हिडिओ बघून खूप जास्त चांगली जगायचा प्रयत्न करते असं त्या मला म्हटल्या. म्हटलं बरं असं ठीक आहे म्हटलं, थँक्यू म्हटलं. आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. त्या आल्या होत्या चाळीसगाव समथिंग, चाळीसगाव का भुसावळ, चाळीसगाव. तर मी म्हणलं इथं कसं मग तुम्ही चाळीसगावच्या आहात, चाळीसगाव म्हणजे तिकडं आलं ना, जळगाव, धुळे, चाळीसगाव तिकडे आलं. म्हटलं इकडे कसं काय तुम्ही. तर म्हणे माझी मुलगी इथं IIB, आमचं जे इन्स्टिट्यूट आहे ना नांदेडचं फेमस IIT फाउंडेशन घेतात ते, तर माझी मुलगी, माझा पुतण्या तिथं आहेत म्हणे, क्लास करतायत, त्याच्यामुळे मी नांदेडमध्ये येऊ शकले. आणि मला माहीत होतं तुम्ही नांदेडचे आहात, आणि तुमचा जो बोर्ड लागलेला आहे ना म्हणे खाली, ते एका व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ टाकलेला बघा, तुमचे मुलं ते बोर्ड उचलत होते वाऱ्यामुळे पडलेला. मग मी ते बोर्ड बघितला आणि मला क्लिक झालं की हां इथेच असाव्यात मॅडम. मग मी वर येऊन गेले म्हणे तुम्ही येण्याच्या आधी, मग तुम्ही आल्यानंतर मी वर आले. म्हटलं अच्छा ठीक आहे. म्हणजे इतकं छान वाटलं त्यांच्याशी बोलून की कुठं म्हणजे रक्ताचे नाते किंवा ओळखीचे पण एवढे आपल्याला रिस्पेक्ट देत नाहीत, तेवढा रिस्पेक्ट त्यांच्या मनामध्ये होता. आणि छान जगते म्हणे मी पण. त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत चाळीसगावला, त्यांची पॅथॉलॉजी आहे, त्यांचे हजबंड डॉक्टर होते, हार्ट अटॅकनी डेथ झाली त्यांच्या मिस्टरांची. आणि मग दुसरा इन्सिडेंट आज सकाळचा सांगते. आज बॅच झाली, सगळे झाले निवांत, मी बसले होते केबिनमध्ये आणि नितीन आला फोनवर बोलत. नितीन माझ्या ऑफिसमधला जो ऑफिस बॉय आहे, जो मला मदत करतो सगळ्या कामामध्ये, तो आला फोनवर बोलत आणि बसला समोर आणि म्हणत होता तुम्हाला कोणाला बोलायचं. तर ती व्यक्ती, पुढची लेडीज म्हणते की मला स्वप्ना मॅडमशी बोलायचे. मग तो म्हणला हा नंबर कुठून भेटला. तर माझे ऑफिसचे पण व्हिडिओ आहेत ना, तर ऑफिसच्या व्हिडिओमध्ये जो नंबर आहे माझ्या ऑफिसचा तो असतो नितीनकडे. मग त्याच्यावर त्या लेडीनी फोन करून बोलल्या की म्हणे मला स्वप्ना मॅडमशी बोलायचं आहे. मग मी तेच बसले होते, म्हणलं दे म्हणलं नितीन मी बोलते. आणि मग मी बोलले. तर त्यांचं जे पहिलं वाक्य होतं, म्हणजे ते पहिलं वाक्य मला आठवून परत माझ्या अंगावर असा काटा येतो. त्यांचं जे वाक्य होतं, तर मला म्हणे स्वप्ना मॅडम मी तुमचे व्हिडिओ बघते आणि तुमचे व्हिडिओ बघून मी डिप्रेशनमध्ये गेलेली मी बाहेर आली आहे तुमची रोज व्हिडिओ बघून. म्हणजे हे वाक्य ऐकून मला असं म्हणजे माझ्या अंगावर खूप जास्त काटा आला की अरे बापरे, आपले एकदम साधे व्हिडिओ असतात पण
एक डॉक्टरच्या ट्रीटमेंटसारखं जर आपला व्हिडिओ काम करते तर खूप छान वाटलं मला ते ऐकून. आणि म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेला व्यक्ती बाहेर येणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट असते लाईफमध्ये. की तिच्या पण म्हणजे हजबंडला जाऊन एक 5-6 महिने झालेत, हार्ट अटॅकनेच गेला तिचा हजबंड. ती असते पुण्याला आहे, कात्रजला. सो तिला मग मी म्हटलं तुला ॲड करू का म्हटलं आमच्या ग्रुपमध्ये. तर हो म्हणे नक्की करा. मग तिने कालचे पण व्हिडिओ बघितले आमच्या सगळ्यांचे मीटअप जे सुप्रियाकडे झालं ते. तर मग तिला ॲड केलं. आणि इतकं म्हणजे तिचं जे बोलणं होतं, तिला एवढं एक्साइटमेंट होती बोलण्याची माझ्याशी. खूप छान वाटलं की आपल्यामुळे म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगते हे का सांगते की तुम्हाला आमच्या ऑडियन्सलाही कळावं, आमच्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही कळावं की जे व्हिडिओ आम्ही टाकतो, मी, सुप्रिया, सारिका, माधुरी, स्नेहा, स्वाती, बरेच जणी म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये बरेच जणी यूट्यूबर पण आहेत, बरेच जणी इंस्टाग्रामवर पण आहेत. तर त्याचे व्हिडिओ टाकतात. त्या व्हिडिओमधून आपल्याला जे काही आपल्यासारख्या ज्या आहेत लेडीज त्यांना थोडं मोटिवेटेड फील व्हावं. आणि त्यांना असं आमचे जे कालचे व्हिडिओ होते ते व्हिडिओ बघून सगळ्यांनाच असं वाटते की अशीच लाईफ जगावी आम्ही पण, असं त्यांना सगळ्यांना वाटते की आम्ही पण अशीच लाईफ जगावी. आणि काय हरकत आहे ना, आपलं आहे दुःख आणि खूप मोठं दुःख आहे जे की कधी कमी नाही होणार. आपण त्यांच्या आठवणीमध्ये जगूयात, पण जर आपण आपल्या लेकरांसाठी चांगलं जगू तर खूप चांगलं होईल. आणि सगळ्यांनाच धन्यवाद जे काही आमचे कमेंट. आणि कालचा जो व्हिडिओ आम्ही सगळ्यांनी मिळून बनवला त्याला खूप छान कमेंट आल्यात. असंच तुमच्या कमेंटने आम्हाला सपोर्ट करा. आमचं दुःख हलकं करण्यासाठी तुमची खूप गरज आहे, ऑडियन्सची, आमच्या सगळ्या व्ह्युअर्सची, की तुम्ही बघता आणि सपोर्ट करता. आणि ज्या काही लेडीज आहेत ज्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा आहे त्या सगळ्या जणी वेलकम आहेत ग्रुपमध्ये. फक्त तुम्ही कसं जॉईन करणार, एक तर इंस्टाग्राम थ्रू तुम्ही जॉईन करू शकता, कारण की यूट्यूबवर आम्ही आमचा नंबर शेअर नाही करू शकत, ना की तुम्ही तुमचा नंबर आम्हाला यूट्यूबवर देऊ शकता. तर बऱ्याच लेडीजचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे इंस्टाग्राम नाही ताई, मग आम्ही काय करावं. मग आता त्याच्यावर एखादा पर्याय काढावा लागेल की ॲटलिस्ट मग तुम्हीच आमच्या एखाद्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर टाका आणि आम्ही पटकन नोट डाऊन करून घेऊ, नंतर आपण डिलीट करू तो नंबर. असं काहीतरी करावं लागेल, त्याशिवाय तुम्ही आमचा ग्रुप नाही जॉईन करू शकणार ना. सो थँक्स फॉर लिसनिंग. एवढंच सांगायचं होतं की ऑनलाईन व्हिडिओ बनवण्याचा जे काही फायदा आहे तो सगळ्यांनाच होतोय. आम्हाला पण खूप पॉझिटिव्ह फील होतो, मोटिवेटेड. आणि तुमचे जे कमेंट आहेत, आमच्या ज्या फ्रेंड्सच्या कमेंट येतात सगळ्या सिंगल मदरच्या, तुम्हाला बघून छान वाटतं. मग ते जे वाक्य येतात ना, त्या वाक्यामुळे आणखीन आम्हाला असं वाटतं की आम्ही आणखीन चांगलं करायला पाहिजे, आमच्या फ्रेंड्ससाठी आणखीन चांगलं जगायला पाहिजे. सो सगळ्यांनी चांगलं जगावं. आणि सगळ्यांना आमच्या ग्रुपमध्ये आहे, वेलकम आहे. फक्त तुम्ही तुमचा नंबर आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्स फॉर लिसनिंग. बाय.